मी ना 40-45व्या वर्षी रिटायरमेंट घेणार हा असा विचार आपल्यापैकी कित्येक जणांनी केला असेल. पण वयाच्या 50व्या वर्षी एका महिलेनं आपली इन्व्हेस्टमेंट बँकरची नोकरी सोडली आणि नायका नावाच्या ब्युटी प्रोडक्ट्सचा स्टार्टअप सुरू केला, ज्याचा आज व्हॅल्युएशन 75,000 कोटींच्या आसपास आहे. खरं तर 50व्या वर्षी नोकरी सोडणं आणि आजपर्यंत आपण जे काम करत आलोय त्यापेक्षा वेगळा काहीतरी बिझनेस करणं खरं तर सोपं नसतं. पण मुंबईच्या फाल्गुनी नायर यांनी ते शक्य करून दाखवलं. 2012 मध्ये जेव्हा नायकाचा IPO मार्केटमध्ये आला आणि त्या एका रात्रीमध्ये भारतातील सर्वात श्रीमंत सेल्फ मेड महिला अब्जाधीश बनल्या. एकेकाळी बँकर असलेल्या फाल्गुनी नायर यांना ब्युटी ब्रँड का बनवावा वाटला आणि त्यांनी 75,000 कोटींची कंपनी कशी उभी केली, सगळी गोष्ट सांगतो आजच्या व्हिडिओमधून. 1963 मध्ये मुंबईतल्या एका गुजराती कुटुंबात फाल्गुनी नायर जन्मल्या. त्यांचे वडील बिझनेसमॅन होते, त्यामुळे घरात लहानपणापासूनच फाल्गुनी त्यांच्या बिझनेसच्या चर्चा ऐकायच्या. पण घरातलं वातावरण हे शिक्षणाला सगळ्यात जास्त महत्त्व देणारं होतं. त्यांनी सिडनेहम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून BCom केलं. त्यानंतर IIM अहमदाबादमधून फायनान्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनची पदवी घेतली. त्यांचं IIM मध्ये शिक्षण घेणं हेच सिद्ध करतं की त्या किती हुशार आणि महत्त्वाकांक्षी होत्या. या भक्कम शिक्षणामुळेच पुढे जाऊन त्यांना मोठे व्यावसायिक निर्णय घेण्याची ताकद मिळाली असावी. सुरुवातीला AF फर्ग्युसन अँड कंपनीमध्ये कन्सल्टंट म्हणून त्या जॉबला लागल्या. त्यानंतर त्यांची एंट्री झाली कोटक महिंद्रा बँकेमध्ये. सुरुवातीला मर्जर्स अँड ॲक्विजिशन टीमच्या त्या प्रमुख होत्या. लंडन आणि न्यूयॉर्क शहरामध्ये कोटकची इक्विटी ऑफिसेस त्यांनी उघडली. 2001ला त्या परत भारतात आल्या तेव्हा त्यांना कोटक महिंद्रा कॅपिटलच्या मॅनेजिंग डायरेक्टर तर कोटक सिक्युरिटीच्या डायरेक्टर म्हणून अपॉइंट करण्यात आलं. एक MD म्हणून त्यांनी अनेक कंपन्यांना इन्व्हेस्टमेंट मिळवून दिली आणि त्यांना शून्यातून अब्जाधीश होताना पाहिलं. याच अनुभवाने त्यांच्या मनात एक विचार आला, मी दुसऱ्यांच्या कंपन्या मोठ्या करते, मग माझी स्वतःची कंपनी का नाही उभी करू शकत. पण 50व्या वर्षी नोकरी सोडणं म्हणजे आयुष्य पुन्हा झिरोवर आणण्यासारखं होतं. पण त्यांना माहिती होतं की चांगली संधी कधीच जास्त वेळ थांबत नाही. जेव्हा त्या नोकरी सोडत होत्या तेव्हा त्यांच्या मित्रांनी त्यांना खूप समजावलं, कारण छोटी मोठी नोकरी असती तर ते ठीक होतं, पण फाल्गुनी या तर कोटकच्या MD होत्या. पण जॉब सोडण्यामागे त्यांचं कारण स्पष्ट होतं. ते म्हणजे 2012च्या काळामध्ये भारतातल्या महिलांना आंतरराष्ट्रीय आणि चांगले ब्युटी ब्रँड्स एकाच ठिकाणी मिळत नव्हते, आणि जरी मिळाले तरी त्याबद्दल योग्य सल्ला एकाच असा कोणत्या वेबसाईटवर मिळत नव्हता. हीच डिजिटल गॅप त्यांच्या लक्षात आली आणि त्यालाच संधी समजून या रिलेटेड आपण काहीतरी करायला हवं म्हणून त्यांनी नोकरी सोडून आपली स्वतःची कंपनी उभं करायचं ठरवलं. कंपनीचं नाव ठेवलं नायका. नायकाचा संस्कृतमध्ये अर्थ होतो अभिनेत्री किंवा मुख्य भूमिकेतली स्त्री. भारतीय स्त्रीने स्वतःच्या आयुष्यामध्ये हिरोईन व्हावं असा संदेश त्यांना द्यायचा होता. आणि नायकाची वेबसाईट लॉन्च झाली ज्यावर वेगवेगळ्या ब्युटी ब्रँड्सचे प्रोडक्ट विकले जायचे. पण सुरुवातीला अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड्सने नायकावर विश्वास ठेवायला नकार दिला, कारण त्यांना नायका केवळ एक वेबसाईट वाटत होती ज्यावर विश्वासही ठेवता येत नव्हता. पण इथेच फाल्गुनी नायर यांची बँकिंगची बुद्धी कामी आली. त्यांनी स्वतःहून ब्रँड्सना बिझनेस प्लॅन आणि लॉंग टर्म विजन दाखवलं. फाल्गुनी यांनी त्यांना पटवून दिलं की नायका फक्त प्रोडक्ट्स विकणार नाहीये, तर त्यांच्या ब्रँडचं प्रमोशन सुद्धा करणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फाल्गुनी यांनी नायकाला फक्त दुकान ठेवलं नाही, तर त्याला एक एज्युकेशनल प्लॅटफॉर्म बनवलं. त्यांनी ब्युटी ट्युटोरियल्स, रिव्ह्यू आणि व्हिडिओच्या माध्यमातून महिलांना योग्य माहिती दिली. यामुळे महिलांसाठी नायका आता एक ट्रस्टेड फ्रेंड बनला होता. वेबसाईट म्हणून जरी प्रवास सुरू केला असला तरी त्याला तेवढंच मर्यादित ठेवायचं नव्हतं, कारण भारतीय कस्टमर्सना ऑनलाईन प्रोडक्ट्स बघायला आवडतात, पण लिपस्टिकचा शेड किंवा फाउंडेशनचा तोंड मॅच करण्यासाठी त्यांना तो फील हवा असतो. म्हणून त्यांनी ऑनलाईन विक्रीसोबतच देशभरात 100पेक्षा जास्त नायका ऑन ट्रेंड आणि नायका लक्स असे स्टोअर्स उघडले. कस्टमर्स ऑनलाईन सर्च करायचे आणि स्टोअर्समध्ये जाऊन खरेदी करायचे किंवा स्टोअर्समध्ये ट्रायल घेऊन ऑनलाईन ऑर्डर करायचे. यालाच हायब्रिड शॉपिंग असं म्हणतात, ज्याने नायकाला घराघरामध्ये पोहोचवलं. हा दोन्ही बाजूंनी केलेला अटॅक यशस्वी झाला, पण फक्त दुसऱ्यांचेच ब्रँड विकून प्रॉफिट लिमिटेड मिळणार. म्हणून मग नायकाने स्वतःचे ब्रँड्स नायका कॉस्मेटिक्स आणि नायका नॅचरल्स लॉन्च केले. हे प्रोडक्ट्स थेट नायका बनवते आणि तेच विकते, त्यामुळे मार्जिन 15%वरून थेट 40 ते 50%पर्यंत गेलं. हा खरा आर्थिक मास्टर स्ट्रोक होता. आता नायका घराघरात पोहोचत होतं. आता ब्रँड सुरू करून 9 वर्ष होऊन गेली होती. कंपनीला अजून पसरवण्यासाठी शेअर मार्केटमध्ये यायचं फाल्गुनी यांनी ठरवलं आणि तिथून खरा इतिहास घडत गेला. 10 नोव्हेंबर 2021 मध्ये नायकाचा IPO NSE ला लिस्ट झाला. शेअरची किंमत ठरली ₹1125, पण लिस्टिंग होताच तो शेअर गेला ₹2001. म्हणजेच लिस्टिंगच्या दिवशीच 79% नफा. नायकाचा सर्वात मोठा प्लस पॉईंट हा होता की इतर स्टार्टअप्स जसे की झोमॅटो, पेटीएम हे तोट्यात होते आणि नायका मात्र प्रॉफिटेबल असताना शेअर मार्केटमध्ये उतरली होती. लिस्टिंगच्याच दिवशी नायकाचं एकूण मार्केट कॅपिटलायझेशन 1,00,000 कोटींच्या पुढे गेलं. फाल्गुनी यांचा नायका हा भारतातील पहिला असा वुमेन लेड युनिकॉर्न होता जो IPOच्या दिवशीच नफ्यामध्ये होता. फाल्गुनी नायर एका रात्रीत भारतातील सर्वात श्रीमंत सेल्फ मेड महिला अब्जाधीश बनल्या.
असं म्हणतात ना की एका बाईचं मन बाईच ओळखू शकते. अगदी तसंच फाल्गुनी यांनी हजारो महिलांच्या मनातलं ओळखलं आणि 1,00,000 कोटींचा युनिकॉर्न उभं करून दाखवलं. त्यांनी जगाला दाखवून दिलं की 50 म्हणजे थांबणं नाही तर पुन्हा भरारी घेणं असतं. आणि हे नायकाचं यश फक्त नशिबानं मिळालेलं नाहीये, तर त्यामागे IIM अहमदाबादचं शिक्षण असेल किंवा कोटक महिंद्रा बँकेतील 18 वर्षांचा अनुभव होता. तुम्ही जे शिकता किंवा जे एक्सपिरियन्स घेता तो कधीच वाया जात नसतो. ते गाठोडं नेहमी तुमच्या सोबतच येतं. ते फक्त योग्य संधीची वाट पाहत असतं. जेव्हा तुम्हाला वाटेल की आपलं वय निघून चाललंय तेव्हा फाल्गुनी नायर यांची ही गोष्ट आठवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगावबत्ती YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.